आज आपण आलेलो आहोत रानात, तेही कशासाठी तर काटक्या गोळा करण्यासाठी। आता काय झालेलं आहे, 3 दिवस झालं मी गॅसची बुकिंग केलेली आहे, पण अजूनपर्यंत मला गॅस मिळालेला नाही आहे। तर त्या काटक्या गोळा केलेल्या आहेत, जरा खाली टाकूया। आता फडणवीस बोलले होते की राज्यात गॅस तुटवडा हा कुठेच नाही आहे, गॅस पुरवठा हा सुरळीत चालू आहे। जर गॅस पुरवठा 3 दिवस झालं मी गॅस बुकिंग करून मला जर मिळत नाही आहे, तर मग गॅस पुरवठा हा सुरळीत कसा चालू आहे? मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी गॅस सिलेंडर घेण्यासाठी माणसांच्या रांगा लागलेल्या आहेत। मग ही माणसं काय फक्त मनोरंजनासाठी उभी राहिलेली आहेत का? आता बघायला गेलं तर युद्ध कुणाचं चालू आहे? अमेरिका, इस्रायल हे दोघांनी एकत्र मिळून इराणवरती हल्ला केलेला आहे। आता यांच्या युद्धामध्ये साथ म्हणजे सहभाग कुणाचा आहे तर विश्वगुरूंचा। कुणाला? तर अमेरिका आणि इस्रायल। आता विश्वगुरूंनी काय केलेलं की गटारामध्ये पाईप टाकून गॅस घेऊन त्याच्यावरती चहा बनवलेला। आता विश्वगुरूंनी आमच्यासारख्या माणसांना त्या गटारात पाईप कसा घालायचा, त्याच्यातून गॅस कसा ओढायचा याचा आम्हाला डेमो द्यावा। बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से उसके अपने चाय के ठेले में ले लिया और वो चाय बनाने के लिए उसी गैस का उपयोग कर करके चाय बनाता था। सिंपल सी टेक्नोलॉजी। काही होऊ द्या, पण कसं आहे की या गॅस सिलेंडरमुळं मोठमोठे व्यावसायिकांचे जे हॉटेल्स आहेत ते हॉटेल्स बंद झालेले आहेत। बाकी आता आम्ही शहराकडे राहत नाही हो, आम्ही गावाकडे राहतो, त्याच्यामुळे आम्ही रानातून काटक्या कुटक्या आणून गोळा करून चूल पेटवू शकतो, शिवाय पोटा पाण्यासाठी अन्न शिजवून खाऊ शकतो। मात्र शहरातील लोकांना करायचं काय? बरं लोकांनाही बाहेर राहू द्या हो, साईडला राहू द्या, पण मात्र जे विश्वगुरूंचे अंधभक्त आहेत त्या अंधभक्तांनी करायचं काय? मग आता अंधभक्तांनी एकच केलं पाहिजे, विश्वगुरूंना बोलवा, लाईव्हला घ्या आणि सांगा की बाबा तो गॅस कसा घ्यायचा गटारातून, याचा एक डेमो आम्हाला तुम्ही मात्र पहिला दाखवा। म्हणजे अंधभक्त गॅस घेतील आणि जेवण बनवून खातील, कारण की अंधभक्तांना विश्वगुरू बोलतात हेच खरं वाटतं, आमच्यासारखे माणसं बोललेलं त्यांना झोंबतं। सिंपल सी टेक्नोलॉजी। चला काटक्या गोळा करूया आणि आपल्या घराकडे जाऊया।